राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीमधून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना डच्चू देऊन पक्षाचा संपूर्ण निधी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार या मायलेकरांनी हाती घेतलाय। या खेळीमुळे पक्षाच्या आर्थिक नाड्यांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार कुटुंबियांनी आता पकड मिळवल्याचं स्पष्ट झालेलं आहे। या यादीमध्ये सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष, पार्थ पवार राष्ट्रीय सरचिटणीस, जय पवार राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्त झाल्याचं नमूद केलेलं आहे। पवार कुटुंबियांमधील पार्थ आणि जय या पदाधिकाऱ्यांच्या कामाच्या वाटपात पार्थ पवार यांच्यावर पक्ष संघटनेत समन्वयाची जबाबदारी असेल, तर जय पवार हे राष्ट्रीय शिस्तपालन समितीचे अध्यक्ष राहतील, तर ते खजिनदाराची देखील जबाबदारी पार पाडतील। पक्षाच्या अन्य राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांकडे विविध कामांचं वाटप करण्यात आलंय। शिवाजीराव गर्जे यांचं खजिनदार पद कायम असलं तरी त्यांच्याकडे मुख्यत्वे लेखापरीक्षण आणि हिशेबाचं काम दिलेलं आहे। असं असलं तरी राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार या तिघांपैकी एकाची सही बंधनकारक आहे। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाच्या नव्या वाटपामुळे पक्षाच्या आर्थिक निधीची सूत्र पूर्णपणे पवार कुटुंबाच्या हाती आलीत असा दावा आता सूत्रांनी केला। राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांचं नियंत्रण आता पवार कुटुंबाकडेच। या यादीमध्ये जय पवार यांच्याकडे राष्ट्रीय सचिवपद आहे आणि खजिनदार पदाची देखील त्यांच्यावर जबाबदारी आहे। शिवाजीराव गर्जे यांच्याकडे खजिनदार पद आहे, तरी त्यांच्याकडे मुख्यत्वे लेखापरीक्षण आणि हिशेबाचं काम आहे। राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांचे सर्व अधिकार सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडेच। राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांसाठी आता तिघांपैकी एकाची सही बंधनकारक असेल। पार्थ पवार यांच्याकडे पक्षाची आता आर्थिक सूत्र सोपवण्यात आलेली आहे, कसं पाहता याकडे? चांगली गोष्ट आहे ना सर। प्रधानमंत्री की पार्थ पवार यांच्याकडे अरे मग चांगली गोष्ट आहे ना, काय कोणीतरी एकाने जबाबदारी घ्यावी लागते ना। पण वरिष्ठ नेत्यांना डावललं जात आहे का? काय डावाला जातं, आहोत ना आम्ही तिकडे आहोत। पार्थ पवारांना जबाबदारी दिली आहे, अर्थमंत्री जबाबदारी आहे। मी पाहतो